पुढची बातमी आपण बघूयात। पुढची बातमी आहे ती साधारण जे ट्विटवरून वॉर सुरू झालं त्याच्या संदर्भातली। ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप वार पलटवार बघायलाच मिळतात। अशातच संजय राऊतांनी एका बकऱ्याचा फोटो ट्विट केला आणि शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा संजय राऊतांवर हल्लाबोल केला। राज्याचं राजकारण त्यामुळे पुन्हा एकदा तापलं। राऊतांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। संजय राऊतांच्या ट्विटचा अर्थ काय? बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शहाणपणे केलं असं मानू, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं। शिवसेनेचा राऊतांवर जोरदार पलटवार। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाहीये। तुम्हाला विचारतोय कोण? यात लपणारे तुम्ही उंदरं आहात। संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत नेहमीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडतात। त्याला शिवसेनेच्या नेत्यांकडूनही जोरदार उत्तर मिळतं। राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांमधला कलगीतुरा कायम असतानाच संजय राऊतांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होते। एका बकऱ्याच्या फोटोवरती खबर पता चली क्या एसनशी गट असा उल्लेख या ट्विटमध्ये केला गेला। संजय राऊतांच्या ट्विटबाबत त्यांना विचारणा केली असता 2-3 दिवस थांबा, तुम्हाला ट्विटचा अर्थ कळेल असं म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शहाणपणे केलं असं मानू, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। संजय राऊतांच्या ट्विटचा अर्थ उलगडलेला नसला तरी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र राऊतांवर जोरदार पलटवार केला। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाहीये। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। संजय राऊतांनी या ट्विटमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख एसनशी असा केलाय। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या काही पत्रकार परिषदांमध्ये शिवसेनेचा उल्लेख एसनशी असा करतात आणि डिवचतात। त्याला एकनाथ शिंदेंनी सुद्धा तशी शाब्दिक कोटी करत उत्तर दिलंय। शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून। शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेत एसएनशी विरुद्ध युटी असा कलगीतुरा रंगलेला असताना काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती। काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एमपी खेळत बसतात, त्यात काही जात नाही, बसल्या बसल्या टाइमपास। एमपी म्हणजे काय? फुकट बाबूराव। ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेत अशा पद्धतीनं वार पलटवारांच्या फैरी झडतात। गेल्या काही दिवसांपासून दोनही प्रमुख नेत्यांकडनं एकमेकांना वेगवेगळी नावं देऊन टीका केली जाते आणि आता हा सगळा वाद बळीच्या बकऱ्यापर्यंत येऊन पोहोचलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।